लास्ट लेक्चरला आपण काय करतो, प्लास्टिक कशा म्हणते, पुन्हा त्याच्यानंतर दोन प्लास्टिकच्या टाईप बघितल्या, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक, प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक बघितल्या. त्याच्यानंतर अशा कोणत्या प्लास्टिक आहेत की आपण थर्मोप्लास्टिक आपण डेली यूज करतोय, आणि थर्मोसेटिंग असे कोणत्या टाइप्स आहेत की जे आपण त्याला डेली यूज करतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं की आता आज आपल्याला बघायचंय डिग्रेडेबल मटेरियल कोणते आहेत आणि नॉन डिग्रेडेबल मटेरियल कोणते आहेत. तर सम मटेरियल आर नॅचरली डिग्रेडेबल, दे आर कॉल्ड द डिग्रेडेबल मटेरियल. म्हणजे असे मटेरियल की जे आपण इझिली डिकम्पोज होऊ शकते एन्व्हायरमेंटमध्ये, तर त्याला म्हणायचं डिग्रेडेबल. सच मटेरियल दे आर इझिली डिकम्पोज इन द एन्व्हायरमेंट, सच मटेरियल इज कॉल्ड द डिग्रेडेबल मटेरियल. आणि नॉन डिग्रेडेबल मटेरियल, दिस टाइप ऑफ मटेरियल this not easy decompose in the environment, so this is called the non degradable. म्हणजे असे मटेरियल की जे इझिली एन्व्हायरमेंट डिकम्पोज होत नाहीत, तर त्याला काय म्हणायचं, नॉन डिग्रेडेबल. मग आता नॉन डिग्रेडेबल मध्ये कोणतं एक्झाम्पल येते, प्लास्टिक. आता प्लास्टिक जे आहे दिस नॉन डिग्रेडेबल ऑफ मटेरियल बिकॉज दिस स्टे thousands of year as it is, and this type of plastic are environmental pollution. आणि असं म्हणजे हजारो वर्ष राहते, आणि हजारो वर्ष राहिल्यामुळे ह्याचा प्रॉब्लेम आहे ते एन्व्हायरमेंटला पोल्युशन क्रिएट करते. आणि इकोसिस्टम सुद्धा काय करते, इकोसिस्टमला पण त्याचा परिणाम होतोय. आता बघा पुढे आहे, आता डू यू नो प्लास्टिक युज्ड हेल्थ केअर सेक्टर सिरिंज. आता प्लास्टिकचा वापर जो आहे, जो आपल्या हेल्थ केअर सेक्टरमध्ये म्हणजे मेडिकल ह्याच्यामध्ये युज करतोय. आता बघितलं आपण सलाईनच्या बाटल्या असेल, इंजेक्शन वगैरे असेल, त्याच्यामध्ये त्या प्लास्टिकचा युज करतोय. पुन्हा वेसल युज्ड टू कुक द फूड, मायक्रोवेव्ह ओव्हन्स आर मेड ऑफ द प्लास्टिक. जे मायक्रोवेव्ह ओव्हन्स आहेत तर ते सुद्धा प्लास्टिक बनवलेत. म्हणजे आपण जे अन्न बनवतो तर ते सुद्धा त्यांनी प्लास्टिक बनवलेत, तर ते सुद्धा प्लास्टिकचा युज केला जातो त्या ठिकाणी. पुन्हा व्हेहिकल आर कोटिंग टेफ्लॉन, म्हणजे टेफ्लॉन नावाचं एक कोटिंग आहे, ते तर ते पण एक प्लास्टिक बनवले, आणि ते सुद्धा व्हेहिकलच्या ह्याच्यावर कोट केलं जाते. म्हणजे व्हेहिकलच्या जे कोटिंग आहे, म्हणजे जे गाडीचे पार्ट्स आहे त्याच्यावर ते टेफ्लॉन नावाचं प्लास्टिक जे आहे कोट करते, आणि त्यामुळे त्याला का तर त्याला गाडीला क्रॅचेस वगैरे येऊ नये, तर त्यामुळे हे टेफ्लॉन नावाचं प्लास्टिक जे आहे ते गाडीवर कोटिंग केलं जाते. त्याच्यानंतर आणि हे टाइप ऑफ प्लास्टिक आहे. देर आर द मोर दॅन 2000 डिफरंट टाइप्स ऑफ प्लास्टिक. आता हे 2000 वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक आता सध्या प्लास्टिक आपण आता युज करतो. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये एवढे प्लास्टिक आपण आता सध्या बनवलेत. तर हे मोर दॅन 2000 डिफरंट टाइप्स ऑफ प्लास्टिक आता सध्या अवेलेबल आहेत. सम टाइप ऑफ प्लास्टिक आर युज्ड असेंबल सम पार्ट ऑफ एरोप्लेन, म्हणजे एरोप्लेनचे पार्ट बनवण्यासाठी सुद्धा प्लास्टिकचा युज करते. आणि पुन्हा पॉलीक्रिलिक टाइप ऑफ प्लास्टिक युज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग द लेन्स अँड आर्टिफिशियल टीथ. म्हणजे पॉलीक्रिलिक प्लास्टिक जे आहे तर ते सुद्धा लेन्स बनवण्यासाठी आणि आर्टिफिशियल टीथ बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. समजतंय. तर हे जे आहे तर हे कशामध्ये येतं तुमचं प्लास्टिक. म्हणजे आपण सगळ्यात सध्या हे सगळे प्लास्टिक आपण युज करतोय. मग आता डिग्रेडेबल कोणते आणि नॉन डिग्रेडेबल कोणते हा विषय आपण फोकस करायला पाहिजे. आता एक चार्ट दिलाय तुमच्या पुढच्या पेजवर, तर त्या चार्टवर काय सांगितलंय की आता कोणते प्लास्टिक आहेत की त्याच्यात डिग्रेडेबल आहेत का नॉन डिग्रेडेबल आहेत हे आपल्याला त्याच्या टेबलमध्ये बघून सांगायचंय. आता व्हेजिटेबल आहे तर व्हेजिटेबलला 1 to 2 weeks लागते डिकम्पोज होण्यासाठी. तर हे काय आहे, डिग्रेडेबल प्लास्टिक आहे. हे डिग्रेडेबल आहे. समजतंय. म्हणजे ते जरी 1 ते 2 week लागत असेल तरी ते डिकम्पोज होत आहे, तर त्यामुळे ते काय डिग्रेडेबल टाइप्स मध्ये येते. त्याच्यानंतर कॉटन कॉस आहे. कॉटन कॉसला डिकम्पोज होण्यासाठी किती वेळ लागते, 1 year लागते. पण हे सुद्धा काय आहे, डिग्रेडेबल प्लास्टिक आहे, सेम टू सेम. त्याच्यानंतर पुन्हा आहे वूड सुद्धा 10 to 15 years येते, पण ते सुद्धा काय डिग्रेडेबल प्लास्टिक आहे. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये येते. समजतंय. आणि लास्ट राहिला प्लास्टिक. आता thousands of year as it is in the environment and this is very harmful to the environment. Okay, human also, animal also and plant also. So these types of plastic we can avoid. This is called as a non-degradable plastic. तर ह्याला नॉन डिग्रेडेबल असं म्हणतात. तर हे नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक आहे. तर त्यासाठी ह्या गोष्टींना आपल्याला जर फोकस करायचं झालंय तर आपल्याला 4R प्रिन्सिपल दिलेत. म्हणजे RR म्हणजे काय, 4R दिलेत. तर त्या गोष्टीवर जर आपण फोकस केला तर आपण प्लास्टिकचा वापर सेव्ह करू शकतो, किंवा असे नॉन डिग्रेडेबल मटेरियलचा वापर कमीत कमी करू शकतो. जसं आहे आता बघा, पहिला आहे रिड्यूस, म्हणजे आपल्याला प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायचा आहे. जास्त युज करायचा नाही त्याला प्लास्टिक. मिनिमम यूज म्हणजे वापर जो आहे तो कमी करायचा आहे. त्याच्यानंतर रियूज आहे. असे मटेरियल आपल्याला वापरायचे प्लास्टिकचे की जे आपल्याला परत आपण रियूज करू शकतो, परत आपण त्याला बनवू शकतो, किंवा त्याला परत आपण युज करू शकतो, किंवा त्याच्यापासून अनेक नवीन गोष्टी तयार करून आपण त्याला वापरू शकतो. जसं आपण थर्मोप्लास्टिक होतं आपलं. त्याच्यानंतर रिसायकल मध्ये काय करायचंय, यूज अगेन, म्हणजे तुम्हाला परत त्याला वापरायचंय. परत तुम्हाला आफ्टर प्रोसेसिंग म्हणजे प्रोसेसिंग करून परत तुम्हाला त्याला रियूज करता यायला पाहिजे, परत त्याला वापरता यायला पाहिजे. ह्या गोष्टीवर रिसायकल. आणि लास्ट आहे रिकव्हर म्हणजे रिक्लेम. परत तुम्हाला त्याच्यामध्ये काय
सुधारणा करून परत तुम्हाला त्याला रिकव्हरी करायची किंवा अशा प्रकारचं रिकव्हरी करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आहे ह्या गोष्टी जर आपण फोकस केला तर आपण प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करू शकतो आणि ते आपल्याला एन्व्हायरमेंटल हार्मफुल नसणार आहे. समजते. तर आता हे झालं आपण कोणते प्लॅस्टिक आहेत. कंटिन्यू करू. आपण जे 4 प्रिन्सिपल आता बघितलं की आपण प्लॅस्टिकला कशा प्रकारे अवॉइड करू शकतो. तर त्याच्याऐवजी आपण जर म्हणजे वी शुड ऑप्शन फॉर द आयटम मेड ऑफ द डिग्रेडेबल मटेरियल इन्स्टेड ऑफ प्लास्टिक. म्हणजे आपण प्लास्टिकच्या ऐवजी डिग्रेडेबल मटेरियलचा वापर करू शकतो जे इझिली डिकम्पोज होऊ शकते. तर अशा मटेरियलचा आपल्याला वापर करायचा. त्यामध्ये आहे ज्यूट बॅग. ज्यूटच्या बॅग आपण यूज करू शकतो, क्लॉथच्या बॅग यूज करू शकतो, पेपरच्या बॅग यूज करू शकतो. तर असे मटेरियल आपल्याला वापरायचे ज्याच्यामधून आपण इझिली त्याला काय करू शकतो, डिकम्पोज करू शकतो. तर हे कशामध्ये येते, डिग्रेडेबल मटेरियल मध्ये येते. तर आपल्याला ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला जर ह्या 4 प्रिन्सिपल जर फोकस करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ज्यूटच्या बॅग, क्लॉथच्या बॅग आणि पेपरच्या बॅग आपल्याला वापरायचे आहे इन्स्टेड ऑफ नॉन डिग्रेडेबल मटेरियल. नॉन डिग्रेडेबल किंवा प्लास्टिकच्या ऐवजी आपण डिग्रेडेबल मटेरियलचा वापर जर केला तर आपण सेव्ह करू शकतो एन्व्हायरमेंटला, अॅनिमलला आणि प्लांटला. समजतंय. आता नेक्स्ट आहे थर्मोकॉल. हा थर्मोकॉल काय बघा, न्यू इझिली ब्रेकेबल आयटम ब्रॉट in at our home, usually packing in the box, so the prevent atom for the breaking while handling the box. We always packed on the more wrapping, usually that wrapping thermocol. Nowadays plate either to mass paste are also made of the thermocol. आता आपण बघा असे ब्रेकेबल मटेरियल आयटम्स आहेत तर ते आपण पॅक्ड बॉक्स मध्ये आपल्याला काय असतं, पॅक असेल आणि ते पॅक असल्यामुळे काय करतो आपण त्याला ब्रेकिंग व्हाईल हँडलिंग द बॉक्स ऑलवेज पॅक्ड मोर रॅपिंग, त्याच्यावर मोर कोटिंग केलं जाते, रॅपिंग केलं जाते. आणि अशा प्रकारच्या थर्मोकॉलच्या आपण कम्युनिटी फिस्ट मध्ये वापरतो. जर आपण लग्नाचं वगैरे फंक्शन असेल ना तर त्याच्यामध्ये जे काही प्लास्टिकच्या वगैरे प्लेट आहेत युजर थ्रूच्या तर ते प्लेट आपण वापरतोय. कम्युनिटी फिस्ट मध्ये आपण याचा वापर करायला हवा. आणि थर्मोकॉल फ्रॉम कॉम्प्लेक्स मटेरियल कॉल्ड द पॉलिस्टिरीन. थर्मोकॉल जे आहे हे कशाने बनले, एक कॉम्प्लेक्स मटेरियल आहे ज्याला पॉलिस्टिरीन बनलेलं आहे. अँड दिस ट्रान्सफॉर्म इन लिक्विड स्टेट हिटिंग फ्रॉम द more than 100 degree Celsius temperature and return the solid state on the cooling. म्हणजे जर आपण त्याला 100 डिग्री सेल्सिअस जर त्याला हिटिंग केलं तर ते लिक्विड स्टेट मध्ये जाऊ शकते आणि परत त्याला कूल डाऊन केलं तर परत ते सॉलिड मध्ये जाऊ शकते. समजतंय. तर अशा प्रकारचं मटेरियल आहे ते. अँड ड्यू टू दिस वी कॅन गिव्ह एनी डिझायर शेप बिंग द गुड शॉक ऍब्झॉर्बर. इट इज युजर टू पॅकिंग डेलिकेट आयटम्स. म्हणजे बघा जर जे नाजूक डेलिकेट आयटम्स आहेत त्याला जर प्रॉपर पॅकिंग करायचं असेल तर आपण त्याला हिटिंग करून डिझायर्ड शेप देऊ शकतो. समजतंय. हा म्हणजे ग्लास ऑब्जेक्ट वगैरे आहेत तर त्याला वरी कोटिंग केलेली असते तर ते कशाची असते, थर्मोकॉलची असते. आणि त्या थर्मोकॉलचा वापर करून आपण त्याला काय करू शकतो, प्रॉपर कोट करू शकतो आणि डिझायर्ड शेप देऊ शकतो त्याला. समजतंय. म्हणजे आफ्टर हिटिंग. आणि परत आता बघा ऍडवर्स इफेक्ट ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ थर्मोकॉल इन एन्व्हायरमेंट ह्युमन बिंग द कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट्स. आता कार्सिनोजेनिक हा शब्द महत्वाचा येतो. कार्सिनोजेनिक म्हणजे अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. कशामध्ये, म्हणजे आपण जे काही फूड वगैरे खात असतो किंवा जे प्लास्टिक पासून बनवलं आहे तर सिरिन आता बघा दिलंय बिंग द कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट्स in the syringe, the person contact with thermocol for the long duration may have the possibility of blood cancer like leukemia and lymphoma. म्हणजे अशा प्रकारचे त्याला डिसऑर्डर होऊ शकतात. ह्या 2 प्रकारचे ते दोन दिले बघा. आता ल्युकेमिया आणि दुसरा आहे लिम्फोमा. अशा प्रकारचे 2 डिसीज जर होऊ शकतात जर एखादा व्यक्ती प्लास्टिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये लॉंग टाइम राहिला. कार्सी हा याचा अर्थ कॅन्सर. समजतंय. आणि जेनेटिक म्हणजे अशा प्रकारचं मटेरियल आहे जे ते मटेरियल वापरल्यामुळं अशा प्रकारची इन्फेक्शन झाले आणि जर लॉंग टाइम तो व्यक्ती जर त्या प्लास्टिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तर त्याला हा ल्युकेमिया आणि लिम्फोमा अशा प्रकारचे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. समजतंय. तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींना अवॉइड करायचे. थर्मोकॉलचा पण जास्त वापर नाही करायला पाहिजे आपण. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे नॉन डिग्रेडेबल. इट टेक लॉंग ड्युरेशन नॅचरल डिग्रेडेशन थर्मोकॉल. हेन्स मेनी पीपल of destroy the burning. However, still the more hazard method as the release the poisonous gases in the atmosphere. आता नॉन डिग्रेडेबल, आता हे मटेरियल आहे प्लास्टिक तर तुम्हाला माहिती आहे नॉन डिग्रेडेबल आहे. आणि आफ्टर बर्निंग देन सम हार्मफुल गॅस रिलीज इन द एन्व्हायरमेंट. ओके, दिस इज द कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड and sulfur dioxide. And sulfur dioxide affect from our eyes. So carbon dioxide, carbon monoxide going to the lungs and then create the respiratory disease. So that's why we cannot burn this plastic. And this is a non-degradable material. If you burn this plastic and there are some adverse effect on our health, so that's why we cannot burn this plastic. So this is also types of problem arise in the environment with the help of plastic. म्हणजे पहिल्यांदा काय झालं होतं, प्लास्टिक मुळे
जर लॉंग टाइम कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तर त्या व्यक्तीला ल्युकेमिया आणि ह्या 2 डिसीज होते. आणि जर प्लास्टिकला जर जाळलं तर हार्मफुल गॅसेस जे आहेत एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होते आणि त्या रिलीज मुळे आपल्याला जर ते गॅसेस आपल्या डोळ्यामध्ये गेले तर सल्फर डायऑक्साईड डोळ्यामध्ये गेलं तर त्या डोळ्याच्या रिलेटेड आजार होऊ शकत होते. जर तेच कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड जर आपल्या रेस्पिरेशन ट्रॅक मध्ये गेला तर आपल्या रेस्पिरेशन रिलेटेड डिसीज आपल्याला होऊ शकत होते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्या रिलेटेड आहेत. And it mass gathering, plate and cup used to water the food. Water, tea are made of the thermocol. Aped oil, it food kept in the thermocol, reheat, serine may dissolve the food and due to their possibility health problems. आता बघा जर तुम्ही काही कम्युनिकेशन फिस्ट मध्ये जर तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही त्या ठिकाणी जर गेलात आणि जर तुमचं फूड गरम असेल, गरम असल्यामुळे हिटिंग मुळे थर्मोकॉल काय होऊ शकतं, बर्न होऊ शकतं आणि पळू शकतं आणि काही लिक्विड जे आहे ते फूड मध्ये तुमच्या जाऊ शकतं. आणि जर तुम्ही ते खाल्लं तर तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊ शकतं. म्हणजे फूड पॉइझनिंग हे कारण हे सिरिन नावाचं एक जे हे आहे एक केमिकल आहे तर ते त्या फूड मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतं आणि डिझॉल्व्ह जर झालं तर तुम्हाला फूड पॉइझनिंग, डायरिया, लूज मोशन अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन फिस्ट मध्ये सुद्धा थर्मोकॉल किंवा ग्लास असतील किंवा प्लेट असतील तर डू नॉट यूज दिस टाइप ऑफ प्लास्टिक इन द कम्युनिटी फिस्ट बिकॉज अवॉइड अँड दिस serine chemical dissolving in the food, then we can also face the some health related problems such as the loose motion and diarrhea. आता लास्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑन द पर्सन वर्किंग ऑन द थर्मोकॉल फॅक्टरी. आता जो व्यक्ती थर्मोकॉलच्या प्लास्टिक मध्ये काम करतोय तर त्याच्यावर सुद्धा ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. काय होऊ शकतं बघा, पर्सन स्टेइंग ऑन द कॉन्टॅक्ट विथ थर्मोकॉल लॉंग टर्म मे डेव्हलप प्रॉब्लेम ऑफ आईज, रेस्पिरेशन सिस्टीम, स्किन डिसीज, डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता बघा जो व्यक्ती एखाद्या प्लास्टिक थर्मोकॉल फॅक्टरीमध्ये काम करत असेल तर त्या व्यक्ती जर तो लॉंग टाइम ऑब्विसली तो लॉंग टाइम त्या ठिकाणी राहणार आहे आणि लॉंग टाइम मध्ये राहिला तर त्याच्यामध्ये त्याच्या आईचा प्रॉब्लेम येणार आहे. जसं तुम्हाला म्हणलं की जर सल्फर डायऑक्साईड जर डोळ्यामध्ये गेला तर त्याच्यामध्ये आईच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात. जर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे जर रेस्पिरेशन सिस्टम मध्ये ट्रॅक मध्ये गेले तर रेस्पिरेशनच्या अस्थमाच्या रिलेटेड डिसीज तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर स्किन कॅन्सर पण होऊ शकतो. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा, जसं तुम्हाला म्हणलं की जर फूड मधून तर गेलं तर लूज मोशन आणि डायरिया अशा प्रकारच्या बिमारी सुद्धा होऊ शकतात. आणि मोस्टली प्रेग्नंट वुमेन मे बी फेस द मिसकॅरेज. आणि जर तिला बाळ राहिलं असेल तर तिचं प्रेग्नंट वुमेन सुद्धा त्या प्लास्टिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर तिचं बाळ खाली होऊ शकतं किंवा मिसकॅरेज होऊ शकतं आणि हे एवढं हार्मफुल आहे. आणि लिक्विड सिरिन मे बी कॉल द स्किन बर्न. आणि जर लिक्विड सिरिन जर तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आलात कंटिन्यू प्लास्टिकच्या तर ते स्किनला आपल्या बर्न करते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स काय होते त्याच्या रिलेटेड होतात. तर त्यासाठी यू कॅन अवॉइड द प्लास्टिक आणि यू कॅन फोकस द डिग्रेडेबल मटेरियल that easily this environmental helpful and reduce the environmental problems. So use the only degradable material and avoid such types of plastic, thermocol. Okay, and these are some adverse effect on the our health problems. Okay, so next lecture ला आपण बघूया ग्लास